नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठे नुकसान। पोलादपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल। जलद गतीने पंचनामा करण्यास सुरुवात। पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात गेली 2-3 दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। भात पिकाची कापणी सुरू असतानाच अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अख्खे पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत। बाधित शेतकरी वर्गाचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विभागामार्फत देण्यात आली। तालुक्यात सावित्री, ढवळी, कामती, कोतवाल व तुर्भे विभाग आणि लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते। यंदा पावसाचे प्रमाण कमी जास्त झाल्याने भात उत्पादन आधीच अपेक्षेपेक्षा कमी होते, परंतु गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसाने उभे पीक पूर्णपणे आडवे केले आहे। तसेच खाचरात पाणी साचल्याने दाणे कुजण्याचा धोका वाढला आहे। इगतपुरी, कोळंबा, पनवेल, HMT ही पारंपरिक वाणं तर इंद्रायणी व वाडाकोलम ही सुधारित वाणं या भागात घेतली जातात। यापैकी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून खर्च केलेला आहे। आता पाणी ओसरल्यानंतरही पीक सावरण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगत आहेत। शेतकऱ्यांची मागणी। नुकसानग्रस्त शेतांची तात्काळ पाहणी, कृषी विभागाकडून पंचनामे व भरपाई, वन्यजीवांपासून बचावासाठी संरक्षणात्मक उपाय, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व व्याजमाफी। स्थानिक शेतकरी संघटनांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे आवाहन केले आहे। आमच्याकडे आता तोंडात पाणी घालण्या इतकेही शिल्लक नाही, तरी सरकारने आमचा विचार करावा, अशी पीडित शेतकऱ्यांची व्याकुळ मागणी। तहसील प्रशासनाने प्राथमिक माहिती घेण्यास सुरुवात केली असून अधिकृत पंचनामे लवकरच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे। मात्र प्रत्यक्ष मदत केव्हा मिळेल हाच प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे। भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडकडून या निकषामध्ये बदल करण्यात आला असून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी विभागाचे कर्मचारी यांच्या समक्ष 1 गुंठ्यातील भात पिकाची कापणी करून प्राप्त पिकाचे प्रमाण हेक्टरी किती क्विंटल भरेल याचे सरासरीनुसार गुणोत्तर काढून फरकाची रक्कम शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली। तालुक्यातील 210.25 हेक्टर क्षेत्रफळावर पंचनामे काम पूर्ण झाले असून उर्वरित क्षेत्राचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। मात्र पाऊस सुरूच असून पंचनामे करण्यास वेळ होत असला तरी पंचनामे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे यांनी बोलताना सांगितले। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर।